Today I'll be talking about probiotics and prebiotics. नमस्कार, माझं नाव अलिशा आणि मी आहे डायटिशियन. सो आज आपण बोलणार आहोत की व्हॉट इज प्रोबायोटिक्स अँड व्हॉट इज प्रीबायोटिक्स आणि त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे आपल्या डाएटमध्ये आणि आपल्या होल डेली लाईफच्या रेजिममध्ये. सो त्याच्या आधी आपण जाणून घ्या की गट मायक्रोबायोम्स काय असतात. त्या दिवशी पण मी एका व्हिडिओमध्ये बोलले की त्याचं इम्पॉर्टन्स काय असतं. सो आज आपण ते जाणून घेऊया. सो गट मायक्रोबायोम्स हे एक ग्रुप ऑफ मायक्रोबायोम्स असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात जे आपल्या गट म्हणजेच स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईनमध्ये सापडल्या जातात. तर ते एकच व्हरायटी नसतं, बऱ्याच व्हरायटीजचे असतात, छोटे छोटे. एक आपलं हंगर कंट्रोल करेल, एक आपलं ॲपेटाईट कंट्रोल करेल, तेच हंगर ॲपेटाईट. एक आपलं मूड स्विंग्स असतील. हे सगळे जे आहे हॉर्मोनल कंट्रोल जे आहे हे ते गट मायक्रोबायोम्स करतात. आता आपल्या बॉडीमध्ये हेच बॅक्टेरिया, व्हायरसेस, दीज आर गट मायक्रोबायोम्स. आपल्याला वाटतं की बॅक्टेरिया ओ माय गॉड काहीतरी चुकीचं आहे किंवा काहीतरी हार्मफुल आहे, बट असं नसतं. आपल्या बॉडीमध्ये गुड बॅक्टेरियाज आणि बॅड बॅक्टेरियाज हे दोन्ही असतात, पण त्या दोन्हीचा बॅलन्स असतो. तुम्ही जर असं बघितलं आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक गोष्टीचा बॅलन्स असतो. आपल्या बॉडीमध्ये pHचं बॅलन्स असतं, इलेक्ट्रोलाइट्सचं बॅलन्स असतं म्हणजे सोडियम आणि पोटॅशियम. तसंच आपल्या बॉडीमध्ये गट मायक्रोबायोम्सचं पण बॅलन्स असतो म्हणजेच गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया. पण हे बॅलन्स मेंटेन म्हणजेच हे गुड बॅक्टेरिया जास्त प्रमाणात असतील तरच हे आपल्या बॅड बॅक्टेरियाला फाईट करू शकतात, म्हणजेच हे आपलं इम्युन सिस्टम पण वाढवतं. आता बऱ्याच गोष्टी आहेत ज्यानेकरून हे गुड बॅक्टेरिया किंवा गट मायक्रोबायोम्स असतात ते वॅनिश होऊ शकतात आपल्या बॉडीमध्ये. माझ्याकडे बरेच असे पेशंट्स आलेले जे बोललेले मला गहू पचत नाही आता, मला पालेभाजी पचत नाही आता, मला फ्रुट्स पचत नाही आता, मला मूड स्विंग्स होतात, मला क्रेविंग्स होत आहेत. हे आधी कधी व्हायचे नाही, पण माझं डाएटरी पॅटर्न सारख्यानं मला जंक फूड खायची इच्छा होती आणि मला डिप्रेशन आहे, स्ट्रेस आहे. सो हे सगळ्या गोष्टी पण तुमच्या गट मायक्रोबायोम कशी आहे त्यावरती ते इफेक्ट देतात. सो बेसिकली कॉजेस आपण बघूया की हाऊ इज युअर गट मायक्रोबायोम गेटिंग लो इन युअर बॉडी. तर बेसिकली सपोज एका पर्सनला डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, स्ट्रेस आहे, एक पर्सन खूप जास्ती ओबीज आहे, फास्ट फूड खातं, कॉफी पितं, अल्कोहोल कन्झ्युम, टोबॅको, स्मोकिंग, अ लॉट मेनी थिंग्स. हे काय करतं, हे वॅनिश करून टाकतं तुमच्या सगळ्या गट मायक्रोबायोमला. जेव्हा हे वॅनिश करून जातं तर बरेच आजार आपल्याला दिसून येतात. ओके, आता हे गट मायक्रोबायोमचं इम्पॉर्टन्स असंच आहे की ते तुमच्या इम्युन सिस्टमला बूस्ट करतं, हेल्प करतं. जसं मी सांगितलं तेवढंच नाही, मी सांगितलं तुमचं मूड कंट्रोल जे आहे, मूड स्विंग्स आहे, त्याला पण तो कंट्रोल करतो. ह्या सगळ्या गोष्टी जर गट मायक्रोबायोमच नाही आहे तर ते वॅनिश होऊन जातात. म्हणूनच ज्या गोष्टी लागतात प्रत्येक इन्ग्रेडियंट पचण्यासाठी पण हे गट मायक्रोबायोम्स लागतात. म्हणजे आता दूध पचण्यासाठी पण एक स्पेसिफिक एन्झाईम लागतो, लॅक्टेज एन्झाईम, तरच ते दूध नीट पचतं. जर नाही तर एन्झाईम नसेल तर ते दूध पण नाही पचणार. म्हणून जे लोकांना खूप हे जे फास्ट फूड जसं मी एक्झाम्पल्स दिले कॉजेसचे, हेच कंटिन्यू जर घेत राहिलं तर ते वॅनिश होत जातात गट मायक्रोबायोम्स. आता ह्याला एन्हान्स कसं करायचं आपल्या गटमध्ये, आपण असं नाही बोलू शकतो ते गेलं तर गेलंच नाही, तर त्याला आपण परत आणूही शकतो. तर कसे, तर त्याचं आहे प्रोबायोटिक्स आणि प्रीबायोटिक्स. प्रीबायोटिक्स पहिलं मी सांगेन जे आपल्याला आपल्या सगळ्या पालेभाज्यांमध्ये मिळतं. हे खरं तर फूड आहे प्रोबायोटिक्सचं. आणि प्रोबायोटिक्स म्हणजे काय, हे लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा बॅक्टेरियाज असतात जे आपल्याला फर्मेंटेड फूड्समध्ये जास्त करून मिळतात. म्हणजे आपण एक सप्लिमेंट्सपेक्षा नॅचरल प्रोडक्ट्समध्ये आपल्याला हे जास्त मिळतात. म्हणजेच की दही इज अ प्रोबायोटिक, बटरमिल्क म्हणजे ताक इज अ प्रोबायोटिक, फर्मेंटेशन जे काय असेल इज अ प्रोबायोटिक. बाकी तुम्ही किमचीचं नाव ऐकलं असेल, पण आपल्याकडे किमची त्यापेक्षा आपण जरा ट्रेडिशनल वेमध्ये जातो. आयुर्वेदामध्ये तर 5 प्रकार आहेत ताकाचे बनवण्याचे, की कुठल्या दोषाप्रमाणे, कुठल्या प्रकृतीप्रमाणे, कुठल्या पर्सनला कशा टाईपचं दूध पचेल किंवा ताक पचेल ह्या बाबतीतही त्यांनी सांगितलं आहे. सो तुमच्या पूर्ण डेली लाईफस्टाईलमध्ये हे प्रोबायोटिक्स इन्क्लूड करणं खूप 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 गरजेचं आहे.
आणि मी असं नाही सांगत आहे जर तुम्हाला दही पचत नाही, ताक पचत नाही, एकदमच आज 2-3 ग्लास पिऊन घ्या, नाही. हळूहळू स्टेप बाय स्टेप तुम्ही जेव्हा वाढवता हळूहळू तर अजून एनहान्स होतात ते गट मायक्रोबायोम्स. आणि जेव्हा हे गट मायक्रोबायोम्स एनहान्स होतात तेव्हाच तुमचे जे काय क्रेविंग्ज असतील, तुमचं हंगर असतील, खूप जास्ती फास्ट फूड खायचे हंगर आहे, ती सगळी रिड्यूस होऊन जाते आणि तेवढंच तुमच्या बॉडीमध्ये हेल्थ इश्यूज जे आहेत ते होणार नाही. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. थँक्यू.